शाखा 153 तर्फे गटार दुरुस्ती व लादीकरण कामाचा शुभारंभ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा 153 तर्फे अशोक पाटील यांचे रेतीचे दुकान व झुणका भाकर केंद्र दरम्यान असलेल्या गल्लीत गटार दुरुस्ती व लादीकरण कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास करण्यात आला। या कामाचा शुभारंभ माननीय नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर व माननीय नगरसेविका मीनाक्षी अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नातून पार पडला। यावेळी शाखा प्रमुख उमेश करकेरा, शाखा संघटिका योगिता म्हात्रे, शाखा समन्वयक कुंदा भोईटे, कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे तसेच युवा सेना पदाधिकारी, महिला व पुरुष गट प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते। स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हे काम हाती घेण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। विकास कामाचा ओढगडा तुम्हाला माहिती आहे की सतत तुम्ही पण आमच्या संपर्कात आहेत। प्रत्येक जेव्हापासून आमचा नगरसेवक अनिलजी पाटणकर होते त्यापासून आम्ही ते कामाची सुरुवात केलेली आणि आता आज नवीन आमचे नवनिर्वाचित नगरसेविका आमच्या मीनाक्षीताई पाटणकर यांच्या फंडातून आपण आजपासून सुरुवात करत आहोत। गेले 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय होतं, त्यामुळे लोकांना खूप काय त्रास झाला होता। आता तुम्ही छोट्याचं बघितलं तर इथे दत्तक वस्तीचं एवढा त्रास आहे की लोकांची कामं होत नाही आहे। म्हणून आता तेच बघायला मी आलो होतो। त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की ह्यानंतर आम्हाला तुम्ही संपर्क करा, तुमचं जे काही प्रश्न असेल आम्ही ते 100% सॉल्व करू। आणि आता आमची तीच भूमिका आहे की आम्ही तर लोकांमध्ये जातोय, नेहमीच गेलोय, परंतु लोकांना सुद्धा विनंती करतो की लोकांनी सुद्धा आमच्याकडे संपर्क करायलाच पाहिजे। जेव्हा तुम्ही संपर्क केला तरच आम्हाला ते कळणार आहोत। आणि आज हे संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही बघितलं तर गटर नाळं लादीकरण आपण सुरुवात केलेली आहे। उद्यापासून मला वाटतं लादीकरणाची सुरुवात होणार आहे। नगरसेवक अनिलजी पाटणकर आणि आमच्या मीनाक्षी पाटणकर वहिनी त्यांच्या नगरसेवक निधीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नगरसेविका जिंकून आल्यापासून आपण ते कामाचा धडाका लावलेला आहे। आणि मला विश्वास आहे की इकडचे रहिवासीसुद्धा चांगलं प्रकारे कामं करून घेतील। त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की व्यवस्थित उभं राहून तुम्ही पण चांगलं कामं करून घ्या की बाबा नाहीतर कॉन्ट्रॅक्टर आला आणि कामं करून गेला असा होता कामा नये। तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा, जर तो काय करत नसेल तर आम्हाला तुम्ही सांगा, ह्यांनासुद्धा आम्ही सांगितलंय। आणि आज शिवसेनेची नगरसेविका आमच्या मीनाक्षीताई पाटणकर यांच्या नगरसेवक निधीतून सुरुवात केलेली आहे। मी सर्व शिवसैनिकांना आणि घाटलेकरांना विनंती करतो की यानंतर थेट संपर्क शाखेतून तुम्ही करा की बाबा ज्या करून तुमची जे काय कामाची समस्या आहे आम्ही पूर्णपणे पूर्ण करून टाकू। हे तुम्हीच बोललेत ना 80% समाजकारण 20% हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आता शिवसेना ओरिजिनल आमच्याकडे आहेत, आम्ही शिवसेना नाव वापरू शकत नाही। बाकी जे 100% राजकारण जे गद्दार गेलेत ते लोकांनी 100% राजकारणच केलं आहे, पण शिवसेना आणि शिवसैनिक हे 80% समाजकारण 20% राजकारण हे बाळासाहेबांच्या ब्रीक वादने ते घेऊनच आम्ही पुढे जातो। आणि आम्ही 100% समाजकारण काम करतो। 20% फक्त ते जेव्हा इलेक्शन असतो तेव्हा आपण लक्ष देतो, तर आपण ते पण लक्ष देत नाही आहे। परंतु शिवसेना हे लोकांसोबत नेहमी त्यांच्या दुःखात आहे, त्यांच्या सुखातसुद्धा आहे। आमचे शिवसैनिक नेहमी लोकांच्या संपर्कात असतात आणि नेहमी त्यांच्या माध्यमातून कामं करून घेतात।